तर HDILच्या अनधिकृत बांधकामावर पुन्हा हातोडा चालवला गेलेला आहे। HDILच्या अनधिकृत बांधकामावर पुन्हा हातोडा चालवला गेलाय। वांद्रे पूर्वे येथील HDIL कंपनीने तळमजल्यासह बांधलेल्या 10च्या मजल्याच्या इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे। अनधिकृतपणे मूळ आराखड्यात बदल करून बांधलेल्या हॉटेलच्या बांधकामावर SRA पथकाकडून बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी। पाहूयात। या इमारतीमध्ये SRAची तोडक कारवाई चालू आहे। नेमकं प्रकरण काय आणि ही नेमकी या बिल्डिंगमध्ये काय अनियमितता आढळली आहे त्यावर आपण कारवाई करतोय। या ठिकाणी असलेल्या मोतीलाल नेहरू नगर ही झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना आहे। या योजनेमध्ये एकूण 13 इमारती पुनर्वसनासाठी केलेल्या आहेत, 2 विक्री घटकासाठी केलेल्या आहे। या ठिकाणी असणाऱ्या सध्या आपली जी कारवाई सुरू आहे ती बिल्डिंग नंबर 11 आहे। या 11 नंबर इमारतीमध्ये इथल्या जे काही पूर्ण इमारती ग्राउंड प्लस 10 मजल्याची असून याच्यामध्ये कमर्शियल गाळ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली होती। तथापि इतर जे गाळेधारक होते त्यांच्याकडून येथील काही लोकांनी या रूम भाडेतत्त्वावर अथवा विकत घेऊन या ठिकाणी रेसिडेन्शियल हॉटेल उभं केलेलं आहे। या ठिकाणी साधारणपणे 200-250 रूम या ठिकाणी बांधण्यात आलेले असून त्या ठिकाणी बरेचसे हॉटेल बनवता असताना इलिगल काम केलेले आहे। सदर बांधकाम करताना मंजूर आराखड्याप्रमाणे कोणतेही त्याच्या बरेचसे फेरफार केलेले आहेत आणि त्यासाठी SRA कडून कोणतीही मंजुरी घेण्यात आलेली नाही। सदर अनियमिततेवर SRA मार्फत MRTP 53(1) या अन्वये कारवाई करण्यात आली। सदरची कारवाई केल्यानंतर सदर गाळेधारकांनी सोसायटीने हायकोर्टात धाव घेतली व हायकोर्टाने सदर कारवाईस तोडून टाकण्याचे आदेश दिले। तर SRA मार्फत जे येते अशा अनधिकृत इमारतीवर जे ती तोडक कारवाई पाहताना मिळते आणि भविष्यातही असं कुठे अनधिकृत काम ज्या पद्धतीत कुठेही अनियमितता आढळली तर त्यावर SRA ही तोडक कारवाई करताना पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।